सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या दत्त महाराजांसाठी. माऊलींनो, आज आपण कुलाचार कुळधर्म का करावा आणि आपल्या कुलदेवतेची सेवा का करावी हे पाहणार आहोत. माऊलींनो, आपल्या सर्वांच्याचकडे आपले कुलदेव असतात आणि आपली एक इष्ट देवता असते. ह्यांची आपण सेवा करणे, ह्यांना संतुष्ट करणे हेच केवळ आपले प्रथम आद्य कर्तव्य असते. आपण यांची सेवा केली पाहिजे, ह्यांची पूजा अर्चा केली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण ह्यांची पूजा अर्चा करतो तेव्हा दर्शन घेताना आपण ह्यांना विनंती केली पाहिजे की हे देवा, मला खरोखर तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. मला फक्त तुझी सेवा करायची आहे आणि खरोखर आपल्या या कुलदेवतेकडे काहीच मागू नका. कारण आपल्याला आयुष्यामध्ये कशाची गरज आहे, कुठल्या गोष्टीची कमतरता आहे हे तर त्यांना निश्चितच कळत असते आणि ते आपल्याला न मागता सर्व काही देऊनही टाकत असतात. आपल्या ज्या कुलदेवता आहेत त्याबद्दल आपण कधीही कुठलेही अपशब्द किंवा काहीही उणेदुणे कधीच बोलू नये. कारण असे जर केले आणि आपली जर कुलदेवता आपल्यावरती रुष्ट झाली, आपल्यावरती रुसली, तर आपलं आयुष्य हे अतिशय कठीण होऊन जाईल आणि आपल्याला जगणं सुद्धा खूप अवघड होऊन जाईल. आपल्या घरामध्ये ज्या काही परंपरा चाललेल्या आहेत, आपले पूर्वज, आपले वाडवडील ज्या काही गोष्टी करत चाललेल्या आहेत, त्याच कुलदेवतेची आपण पूजा करावी आणि नंतर आपण आपल्या इष्टदेवतेची पूजा करावी. वंश परंपरागत ज्या या परंपरा आपल्या घराण्यामध्ये चालू आहेत त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये किंवा कुठल्याही सेवेमध्ये खंड कधी पाडू नये. कारण की ह्याच परंपरांमुळे, ह्याच चालीरीतींमुळे आपले जे पूर्वज होते ना, त्या पूर्वजांना सुख मिळाले होते आणि त्यांच्यामुळे आपल्याला सुद्धा ते मिळत असते. परंतु हे कित्येक लोकांना कळत नाही. काही लोक हे अति सुधारणेच्या नावाखाली ह्या ज्या काही आपल्या वंश परंपरागत चालत आलेल्या परंपरा असतात, रूढी असतात, त्या पाळणे ते बंद करतात. परंतु काही वर्षानंतर ह्या गोष्टीचा त्या लोकांना त्रास व्हायला सुरुवात होते. परंतु तो त्रास कशापासून होतोय हे देखील त्या लोकांना कळत नाही. आता ज्या वेळेला आपण कुलधर्म किंवा कुलाचार करत असतो त्या दिवशी चुकून जर आपला कुठला उपवास आला किंवा कुठला एखादा वाराचा उपवास आपण जो करतो तो जर त्या दिवशी आला, तर कुलधर्म आणि कुलाचार करताना त्या दिवशी आपण तो उपवास करू नये. त्या दिवशी आपण देवाला गोड पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो आणि आपण सवाष्ण ब्राह्मण यांना जेवायला देखील बोलवत असतो. तर पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आपल्या पूर्वजांनी केलेली असेल आणि या गोष्टीचा उद्देश काय असेल हा आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्या दिवशी आपण कुलधर्म करतो त्या दिवशी नक्कीच आपण आपल्या देवतेचे स्मरण करत असतो, आपल्या कुलस्वामिनीची आठवण आपण त्या दिवशी करत असतो आणि हेच त्या दिवशी योग्य होईल. परंतु आपण त्या दिवशी उपवास मात्र करू नये. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घराण्यामध्ये वैयक्तिक दोन अशा देवता असतात. एक असतो आपल्या घराण्याचा कुलस्वामी आणि दुसरी असते आपली कुलस्वामिनी. आता कुलस्वामिनीचे नाव प्रत्येक घराण्याचे वेगवेगळे असू शकते, परंतु कुलस्वामी जो असतो तो जेजुरीचा खंडोबाच हे पुष्कळ लोकांचे कुलदैवत असते. श्रीकृष्णाच्या घरामध्ये महादेव हे कुलदैवत होते, तसेच श्रीरामांच्या घरामध्ये देखील महादेवच त्यांचे कुलदैवत होते. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे रावणावरती चाल करून जाणार होते, लंकेला युद्धासाठी जाणार होते, त्यावेळेला त्यांनी सेतू बांधला आणि त्यावेळेला त्यांनी रामेश्वर या ठिकाणी महादेवांचे लिंग स्थापन केले आणि त्यांच्या याचाच अर्थ रामांनी त्यांच्या कुलस्वामीची स्थापना केली. त्या ठिकाणी त्यांचे तेथे पूजा अर्चा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन मगच पुढे ते लंकेवरती चढाई करण्यासाठी गेले. अशा प्रकारे कुठल्याही घराण्यात मात्र एखादा जिवंत किंवा मृत पुरुष असेल किंवा एखादी स्त्री असेल तर
अशांची आपण त्या घरामध्ये जर कुलदेव किंवा कुलदेवता म्हणून जर आपण त्यांची पूजा करत असताल तर हे योग्य नाही. सर्व मनुष्यांनी त्यांच्या कुलदेवतेची सेवा आणि नामस्मरण हे जरूर करावे. आपले कुलदैवत आणि आपली कुलस्वामिनी यांची सेवा ही कित्येक वर्षापासून चालू असते आणि ती आपण चालूच ठेवावी. कारण ती सेवा जर आपण खंडित केली तर आपले एवढे हाल होतात की आपले जगणे सुद्धा मुश्किल होऊन जाते. जर आपण आपल्या घरामध्ये या परंपरा पाळल्या नाहीत, या प्रथा आपण टिकवल्या नाहीत, तर त्या घरामध्ये भावाभावांचे आपसात पटत नाही किंवा वडील आणि मुलांचे तरी आपसात पटत नाही. त्यामुळे आपण ह्या ज्या काही परंपरा आहेत, या परंपरा आपण सर्वांनी व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे. आणि जर नाही सांभाळल्या तर त्या घराण्यामध्ये जो कोणी मृत माणूस असेल त्यांच्या अतृप्त इच्छासुद्धा ते मागे ठेवून जातात आणि त्यामुळे त्या घराण्याला अतिशय जास्त त्रास होतो. आणि त्यामुळेच आपण आपल्या आयुष्यामध्ये या रूढी परंपरा का पाळावे ह्याचे महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलेच पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.